लॉंग टर्म डिरेक्ट इन्व्हेस्टिंग इन स्टॉक्स, नॉट इन म्युच्युअल फंड्स, इन स्टॉक्स. या विषयाबद्दल तुमच्या मनामध्ये जराशी जरी शंका असेल तर ती शंका मनातून आत्ताच काढून टाका. कारण येणाऱ्या 20 ते 30 वर्षामध्ये इंडिया सुपर पॉवर बनेल की नाही माहिती नाही, पण कन्झम्पशन हब मात्र शुअरली असणार. याची कारणं काय आहेत माहिती आहे? तर भारताकडे असणारं खूप मोठं पॉप्युलेशन आणि ते सुद्धा यंग लोकांचं पॉप्युलेशन. यंग पॉप्युलेशन जसं वाढतं तसं कन्झम्पशन ट्रेंड एखाद्या देशामधला वाढत जातो. म्हणजेच काय, वेगवेगळ्या गोष्टींवरती होणारा खर्च हा वाढत जातो आणि येणाऱ्या काळामध्ये जसं पर कॅपिटा इन्कम वाढेल त्याप्रमाणे हे कन्झम्पशन एक्सपोनेन्शियली ग्रो होणार आहे आणि अल्टिमेटली याचा हातभार इंडियाचा GDP वर जाण्यामध्ये लागणार आहे. आणि आपण फक्त पॉप्युलेशनच्या बाबतीत श्रीमंत आहोत असं नाही आहे, तर आपण इनोव्हेशनच्या बाबतीत सुद्धा खूप श्रीमंत आहोत. आपल्या देशामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीचे नवीन स्टार्टअप्स होत आहेत, इनोव्हेटिव्ह गोष्टी होतात. त्यामुळे एखादी चांगली गुंतवणूक करताना तुम्ही असा विचार करू शकता की आपण आपल्या देशावरती पैसे लावतोय. याचा अर्थ असा नाही की तुम्ही इमोशनल होऊन डिसिजन करा. तुमचा डिसिजन हा वेल इन्फॉर्म्डच असायला हवा, रिसर्च बॅक्डच असायला हवा. पण तुमच्या मनामध्ये जर का धास्ती असेल तर ती काढून टाका. येणाऱ्या 10 ते 20 वर्षामध्ये खूप चांगली ग्रोथ आपल्याला शुअरली बघायला मिळेल, असा मला तरी विश्वास वाटतो.